एक शेतकरी वर्षभर मेहनत करतो. पाऊस कधी येईल, बियाणे कधी पेरायचे, खत कधी द्यायचं, याच विचारात त्याचा प्रत्येक दिवस जातो. पण अनेकदा एक छोटीशी चूक संपूर्ण हंगामावर पाणी फिरते आणि ती चूक म्हणजे योग्य वेळी योग्य पीक न निवडणे. अनेक शेतकरी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांकडे फक्त पावसाचे महिने म्हणून पाहतात, परंतु जे अनुभवी शेतकरी आहेत ते या 2 महिन्यांकडे एक संधी म्हणून पाहतात. कारण याच काळात अशी काही पिके आहेत जी त्यांची लागवड केल्यानंतर पुढील काही महिन्यात एक चांगला आर्थिक परतावा आपल्याला त्यातून मिळतो. मात्र प्रत्येक पीक प्रत्येक शेतकऱ्यासाठी योग्य असेलच असं नाही. म्हणून आज आपण कोणत्याही गाजावाजा न करता वास्तव माहितीच्या आधारावर अशा 10 पिकांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांचा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये विचार करता येऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी ऋषिकेश, कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. जर तुम्हाला शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, सरकारी योजना, वैज्ञानिक माहिती सोप्या भाषेत समजून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूया. आपल्या यादीतील 10व्या क्रमांकावर आहे कांदा हे पीक. कांदा हे असं पीक आहे ज्याचा प्रवास थेट शेतातून आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतो. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनेक भागात रब्बी कांद्याच्या रोपवाटिकेची तयारी सुरू होते. निरोगी रोपवाटिका म्हणजे पुढील हंगामातील मजबूत सुरुवात. परंतु या टप्प्यावर योग्य बियाण्याची निवड, हलकी व सुपीक जमीन आणि रोपांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. लक्षात ठेवा, चांगल्या कांद्याची सुरुवात नेहमी चांगल्या रोपवाटिकेपासूनच होते. शेतकरी बंधूंनो, 9व्या क्रमांकावर आहे ढोबळी मिरची. आज शहरांमध्ये, सुपरमार्केटमध्ये आणि हॉटेल उद्योगात ढोबळी मिरचीची मागणी सातत्याने वाढत आहे. योग्य व्यवस्थापन, संतुलित खत व्यवस्थापन, वेळेवर रोग नियंत्रण केल्यास या पिकातून दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो. मात्र या पिकामध्ये गुणवत्ता हीच सर्वात मोठी ताकद असते. जितका चांगला दर्जा तितका चांगला बाजारभाव. शेतकरी बंधूंनो, आपल्या यादीतील 8व्या क्रमांकावर आहे हिरवी मिरची. हे असं पीक आहे जे एकदाच नाही तर अनेक वेळा उत्पन्न देत राहतं. योग्य पाणी, संतुलित खत आणि वेळेवर काढणी केल्यास सातत्याने उत्पादन मिळू शकतं. भारतातील जवळपास प्रत्येक घरात हिरव्या मिरचीचा वापर होतो, म्हणून बाजारातील मागणी वर्षभर टिकून राहते. शेतकरी बंधूंनो, 7व्या क्रमांकावर आहे आपलं झेंडू हे पीक. हे फक्त एक फुल नाही तर सणासुदीच्या बाजाराचं महत्त्वाचं पीक आहे. दसरा असो, नवरात्र, दिवाळी, लग्न सराई या काळात झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. योग्य वेळी लागवड केल्यास या मागणीचा फायदा घेता येऊ शकतो. मात्र लागवड करण्यापूर्वी आपल्या भागातील बाजारपेठ आणि विक्री व्यवस्थापन नक्की तपासा. तर ही होती 10व्या ते 7व्या क्रमांकाची पीक. पण आता पुढे येणारी पिके अशी आहेत ज्यांची मागणी फक्त बाजारातच नाही तर जवळपास प्रत्येक घरात असते. आतापर्यंत आपण कांदा, ढोबळी मिरची, हिरवी मिरची आणि झेंडू या पिकांबद्दल माहिती घेतली. आता पुढे अशी काही पिके पाहणार आहोत जी फक्त आपल्या शेतातच नाही तर जवळच्या प्रत्येक भाजी मार्केटमध्ये रोज दिसतात. योग्य नियोजन, योग्य वाण आणि वेळेवर लागवड केली तर ही पिके एक चांगला पर्याय ठरू शकतात. चला आपण पुढच्या पिकाकडे वळूया. शेतकरी बंधूंनो, 6व्या क्रमांकावर आहे ते म्हणजे कोबी. कोबी हे असं पीक आहे ज्याची मागणी लहान गावांपासून मोठ्या शहरांपर्यंत कायम असते. हॉटेल असो, ढाबे असो, कॅन्टीन असो, भाजी मार्केट असो, सर्व ठिकाणी कोबीची मोठ्या प्रमाणात मागणी असते. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये योग्य वाणाची निवड करून लागवड केल्यास हिवाळ्यात चांगल्या दर्जाचे गड्डे आपल्याला या कोबीचे मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, कोबीमध्ये रोग आणि अळीचे व्यवस्थापन वेळेवर करणे खूप महत्त्वाचे असते. कारण जर एकदा रोगाचा प्रादुर्भाव वाढला तर उत्पन्नाच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच नियमित निरीक्षण आणि शिफारशीनुसार व्यवस्थापन करा. शेतकरी बंधूंनो, 5व्या क्रमांकावर आहे फ्लावर. फ्लावर हे पीक पाहायला जितकं सुंदर वाटतं तितकंच त्याच्या लागवडीत योग्य नियोजनाची गरज असते. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये योग्य वाणाची निवड केली तर हिवाळ्यात उत्कृष्ट उत्पादन आपल्याला फ्लावर पिकाचं मिळू शकतं. आज फक्त ताजी भाजी म्हणूनच नाही तर हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड प्रोसेसिंग उद्योगातही फ्लावरची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येक भागासाठी वेगवेगळे वाण शिफारस केलेले आहेत. म्हणून आपल्या जिल्ह्यासाठी योग्य वाणाची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी बंधूंनो, 4थ्या क्रमांकावर आहे बीट हे पीक. काही वर्षापूर्वी बीटाचा वापर मर्यादित होता, पण आज आरोग्याबाबत जागरूक लोकांच्या वाढत्या संख्येमुळे बीटची मागणी वाढत आहे. सलाड असेल, ज्यूस असेल, हॉटेलमध्ये आणि प्रक्रिया उद्योग अनेक ठिकाणी बीटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. योग्य जमीन, संतुलित व्यवस्थापन केल्यास चांगल्या दर्जाचे कंद तयार होतात. बाजारात आकार, रंग आणि गुणवत्ता यालाच जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, आपल्या यादीतील 3ऱ्या क्रमांकाच्या पिकाकडे आपण जाणार आहोत. ते पीक म्हणजे गाजर. गाजर फक्त भाजी नाही
आरोग्यदायी आहाराचा महत्त्वाचा भाग बनला आहे. सलाड असो, ज्यूस असो किंवा हॉटेलमधील विविध पदार्थ असो, गाजराचा वापर सातत्याने वाढत आहे. थंड हवामानाची सुरुवात होत असताना योग्य वाण निवडून लागवड केल्यास दर्जेदार उत्पादन घेता येतं. मात्र गाजरासाठी भुसभुशीत चांगला निचरा होणारी जमीन अधिक योग्य मानली जाते. म्हणून लागवडीपूर्वी जमिनीची तयारी व्यवस्थित करा, कारण मजबूत मुळांसाठी मजबूत जमीन तितकीच आवश्यक असते. तर मित्रांनो, आपण आता 10व्या क्रमांकापासून 3ऱ्या क्रमांकापर्यंत 8 महत्त्वाची पिके पाहिली. पण आता उरलेली 2 पिके अशी आहेत जी कमी कालावधीत तयार होतात आणि जवळपास प्रत्येक बाजारात याची रोज मागणी असते. याशिवाय शेवटी मी तुम्हाला एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी माहिती प्रत्येक शेतकऱ्याने पीक निवडण्यापूर्वी लक्षात ठेवलीच पाहिजे. मित्रांनो, आतापर्यंत आपण 8 महत्त्वाच्या पिकांबद्दल माहिती घेतली, पण आता जी 2 पिके आपण पाहणार आहोत ती अशी आहेत ज्यांची मागणी जवळपास रोजच असते आणि कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या पिकांमध्ये त्यांची गणना केली जाते. चला आता आपल्या यादीतील 2ऱ्या क्रमांकाच्या पिकाकडे वळूया. 2ऱ्या क्रमांकावर आहे कोथिंबीर. भाजी असो, उसळ असो किंवा हॉटेलमधील कोणताही पदार्थ असो, कोथिंबीर ही जवळपास प्रत्येक ठिकाणी वापरली. याच कारणामुळे तिची मागणी वर्षभर कायम असते. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये योग्य व्यवस्थापनासह लागवड केल्यास कमी कालावधीत उत्पादन घेता येऊ शकते. पण लक्षात ठेवा, कोथिंबीर फक्त उत्पादन महत्त्वाचं नसतं, तर तिचा हिरवा रंग असेल, ताजेपणा आणि दर्जाही तितकाच महत्त्वाचा असतो. कारण ग्राहक प्रथम गुणवत्ता पाहतो आणि नंतर किंमत. आणि शेतकरी बंधूंनो, आता आपल्या यादीतील पहिल्या क्रमांकाचं पीक आहे ते म्हणजे मेथी. मेथी हे असं पीक आहे जे कमी कालावधीत तयार होतं आणि वर्षभर बाजारात मागणीत असतं. लहान शेतकरी असो किंवा मोठा उत्पादक, अनेक जण मेथीची लागवड पसंत करतात. योग्य जमीन व्यवस्थापन, योग्य बियाणे आणि शिफारशीनुसार व्यवस्थापन केल्यास चांगल्या प्रतीचं उत्पादन आपल्याला मेथीचं मिळतं. मेथीची विक्री स्थानिक बाजारात असेल, भाजी मंडईत आणि हॉटेल व्यवसायात सहज करता येते. म्हणून कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या पिकांमध्ये मेथी हा एक महत्त्वाचा पर्याय मानला जातो. शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओमध्ये आपण 10 पिकांबद्दल माहिती घेतली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त एखाद्या पिकाचा बाजारभाव जास्त आहे म्हणून त्याची लागवड करू नका. आजचा जास्त दर उद्या तसाच राहील याची खात्री नसते. पीक निवडताना तुमच्या भागातील हवामान, जमिनीचा प्रकार, त्याचप्रमाणे पाण्याची उपलब्धता, मजुरांची उपलब्धता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या परिसरातील बाजारपेठ, या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्या. शक्य असल्यास लागवडीपूर्वी आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र आणि अनुभवी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेत जा. योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि योग्य निर्णय हीच यशस्वी शेतीची गुरुकिल्ली आहे. शेतकरी फक्त अन्न पिकवत नाही, तो प्रत्येक ऋतूमध्ये एक नवीन आशा पेरत असतो. प्रत्येक बीजासोबत एक नवीन स्वप्न पेरत असतो आणि त्या स्वप्नाला योग्य माहितीची साथ मिळाली तर यशाचा मार्ग नक्कीच सोपा होतो. शेतकरी बंधूंनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही येणाऱ्या सीझनमध्ये कोणतं पीक लावणार आहे. शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक अशा दर्जेदार माहितीसाठी आपल्या कृषी विथ ऋषी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह.